घाटंजीच्या शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती। आता आपल्या शहरात चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूलची दमदार एंट्री। गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी, आधुनिक शिक्षण पद्धती, उत्तम सुविधा, स्मार्ट क्लासरूम, खेळाच्या माध्यमातून शिकवणी, अनुभवी व प्रशिक्षक शिक्षक वर्ग। क्या आप अपने बच्चों के लिए एक ऐसी स्कूल की तलाश कर रहे हैं जहां वो सिर्फ पढ़े ही नहीं बल्कि कॉन्फिडेंस के साथ सीखें, बड़े और सपनों को पंख दें? तो स्वागत है शिम्पट लिटिल स्टार्स घाटंजी में। आपल्या चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूलमध्ये प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा। यहाँ हम बच्चों को सिर्फ पढ़ाते ही नहीं बल्कि उनकी क्रिएटिविटी, कम्युनिकेशन स्किल्स आप और ओवरऑल पर्सनैलिटी डेवलपमेंट पर भी पूरा ध्यान देते हैं। प्रवेशासाठी पत्ता: सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूल, मारावार बिल्डिंग, अंबादेवी वार्ड, घाटंजी, जिल्हा यवतमाळ। नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। मी विलास महल्ले। अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या दानपेटी आणि देणगी निधीच्या कथित चोरी प्रकरणाचा निषेध करण्याकरिता आज यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे काँग्रेस पक्षाकडून रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आलं। घाटंजी येथील श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्राची आरती करून सत्याग्रह आंदोलनाला सुरुवात करण्यात आली। यावेळी उपस्थितांनी रघुपती राघव राजाराम या भजनाचे सामूहिक गायन केले। अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या दानपेटीत व देणगीमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी तसे निवेदन घाटंजी पोलिसांना दिले। रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलनात काँग्रेसचे महिला, पुरुष, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अयोध्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसकडून यावेळी करण्यात आली। अयोध्या येथे श्रीराम मंदिरमध्ये दानपेटीमध्ये जी चोरी झालेली आहे त्याची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर जे कोणी दोषी आहे त्यांना शिक्षा व्हावी। त्यांच्या विरुद्ध जे काही चौकशी करत आहोत आपण, तर लवकरात लवकर त्यांना शिक्षा व्हावी। काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेस जर सरकार असतं आणि राम मंदिरमध्ये अयोध्येमध्ये जर अशी चोरी झाली असती तर बीजेपी वाल्यांनी रान उठवलं असतं आणि आंदोलन केले असते आणि खूप जास्त म्हणजे विरोध दाखवला असता। आम्ही सुद्धा काँग्रेसचा अशी विरोध दाखवत आहोत, तर आमच्या सुद्धा भावनेची कदर करून लवकरात लवकर जे कोणी आरोपी आहे त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी हीच आमची सर्वानुमते इच्छा आहे आणि मागणी आहे आमची। दानपेटीची जी चोरी झालेली आहे त्या चोरीची निपक्ष चौकशी व्हावी आणि जे कोणी आरोपी असेल त्यांना ताबडतोब सजा व्हावी, त्याकरिता आम्ही या ठिकाणी घाटंजी तालुका महिला काँग्रेस, तालुका युवक काँग्रेस, तालुका शहर काँग्रेस, ओबीसी, आदिवासी काँग्रेस, सर्व काँग्रेसवासियांनी या ठिकाणी राम मंदिराच्या चोरीच्या बाबतीत निषेधार्थ या ठिकाणी आंदोलन केलेले आहे। या बातमीपत्रात इथेच थांबतो। परत भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी। नमस्कार।